मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार कार्तिक चतुर्थीच्या दिवशी करा मिठाचा हा उपाय। भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल। बनाल तुम्ही करोडपती। कारण मित्रांनो, यावेळी मंगळवारी कार्तिक चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा मिठाचा उपाय नक्की करायला पाहिजे। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार कार्तिक चतुर्थीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे। जर तुम्ही देखील हा उपाय 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार कार्तिक चतुर्थीच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल। तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो। आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते। परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही। 19 नोव्हेंबर 2024 कार्तिक चतुर्थीच्या दिवशी हा मिठाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा। मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा मिठाचा उपाय कोणासाठी आहे। पहा, येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा मिठाचा उपाय का केला जातो आहे। हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे, तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा मिठाचा उपाय विशेष करून करावा। कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मूल असो। ज्याला हा मिठाचा उपाय समजला आहे, त्याने हा उपाय कार्तिक चतुर्थीच्या दिवशी नक्की करावा। त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल। कारण 19 नोव्हेंबर 2024 मंगळवारी माता लक्ष्मीची खूप सहजपणे प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊ की हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे। पहा, 19 नोव्हेंबर 2024 मंगळवारी हा मिठाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे। आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल। संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा मिठाचा उपाय करू शकता। आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे। पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरही चालेल। आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता। कारण 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो। म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, हा उपाय नक्की करा। फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा। पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल, तर थोडा उशीर होऊनही करू शकता।
तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल. जेव्हा मंगळवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त मिठाचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या मंगळवारी नक्कीच करायला हवा. चला जाणून घेऊया पहिल्या आणि अतिशय खास उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मुठभर मिठाची आवश्यकता असेल. आता हे मुठभर मिठास 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार चतुर्थी तिथीच्या रात्री शांतपणे घरात या ठिकाणी फेकून द्या. अगदी मोठा शत्रूही हात जोडून माफी मागेल आणि तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. आणि मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की कसे तुम्ही मिठाच्या काही उपायांद्वारे तुमच्या जीवनातून दरिद्रता आणि गरिबी कायमची दूर करू शकता. मंगळवारच्या दिवशी एका वाटीत मीठ तुम्हाला तुमच्या घरात या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि हा उपाय जर तुम्ही मंगळवारी केला तर असे समजा की तुम्हाला माता लक्ष्मींचे असे वरदान मिळते की तुमच्या घरात कधीही दरिद्रता आणि गरिबी राहणार नाही. दरिद्रता कायमची दूर होईल जर तुम्ही कोणत्याही मंगळवारी हा एक वाटी मिठाचा उपाय केला. तुम्हाला सांगते, मीठ हे शास्त्रात अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. असे समजा की मिठाने केलेले उपाय रातोरात व्यक्तीच्या जीवनातून दरिद्रता आणि गरिबी दूर करतात. आणि महालक्ष्मींची कृपा अशी बरसते की त्या घरात कधीही परत दरिद्रता आणि गरिबी येत नाही. तसेच मीठ तुमच्या जीवनातील नकारात्मकता देखील दूर करते. तेव्हा पहा, प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याच्या जीवनात अधिकाधिक धन यावे, कधीही त्याच्याकडे दरिद्रता येऊ नये. त्याच्या घरात आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या जीवनातही दरिद्रता आणि गरिबीचा वास नसावा. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की कसे तुम्ही मिठाच्या सहाय्याने तुमच्या जीवनात यश मिळवू शकता, धन मिळवू शकता आणि तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची दूर करू शकता. तसेच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील मोठ्या प्रमाणात वाढते. आता पहिल्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला मिठानेच करायचा आहे. पहा, जो पहिला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्ही हा उपाय केला तर असे समजा की तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी जेव्हा घरात असते तेव्हा व्यक्तीला धन, आजारपण, फिजूल खर्च या गोष्टींमुळे खूप त्रास होतो. तसेच भांडण, वाद हे खूप पाहायला मिळते. जर तुमच्या घरात कुठेही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी मिठासारखा उत्तम उपाय नाही. काय करायचे आहे? तुम्हाला थोडेसे सेंधव मीठ घ्यायचे आहे आणि ज्या पाण्याने तुम्ही पोछा लावता त्यात हे सेंधव मीठ टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पोछा लावायचा आहे. सेंधव मीठ टाकून जेव्हा तुम्ही तुमच्या घरात पोछा लावता तेव्हा असे समजा की तुमचे वर्षानुवर्षे अडकलेले काम जे होत नव्हते, घरात धन येत नव्हते किंवा घरात भांडण आणि फिजूल खर्च खूप होत होते, अशा प्रकारच्या समस्या आणि मोठे दुःख तुमच्या जीवनातून आणि घरातून कोसो दूर जातील आणि कधीही परत येणार नाहीत. हा खूपच उत्तम उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे. आठवड्यातील एक दिवस निवडा ज्या दिवशी मीठ टाकून पोछा लावायचा आहे. मंगळवारी हा उपाय करा आणि तुमच्या घरातून निगेटिव्ह एनर्जी दूर होईल. हा पहिला उपाय होता. आता पटकन दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. जो दुसरा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, असा समजा की जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनात कधीही समस्या येणार नाहीत. तुम्ही तुमच्या जीवनात जे काम कराल ते खूप सहजपणे करू शकाल. खूप सारे लोक म्हणतात की आपल्या कामात खूप अडथळे येतात, खूप त्रास होतो, काम होत नाही किंवा होण्याच्या ऐनवेळी बिघडते. ज्या लोकांच्या कामात अडथळे येत आहेत, कोणतेही काम करायचे आहे पण करू शकत नाहीत, कधी पैसे नसतात तर कधी काही कारण असते ज्यामुळे तुम्ही तुमचे काम करू शकत नाही, वारंवार अडचणी येत आहेत, तर तुम्हाला काय करायचे आहे? सेंधव मीठ घ्या. थोडेसे सेंधव मीठ घ्या आणि थोडासा पांढऱ्या रंगाचा कपडा घ्या. त्या कपड्यात थोडासा सेंधव मीठ ठेवा. तुम्ही सेंधव मिठाचे डेली वापरले जाणारे मीठ घ्या किंवा पिसलेले मीठही वापरू शकता. रुमालात ठेवून त्याला व्यवस्थित बांधून घ्या. आता हे मीठ जे तुम्ही रुमालात ठेवले आहे ते तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ ठेवायचे आहे. जिथे कुठे तुम्ही जाता, जिथे कुठे तुम्ही राहत असता तिथे आणि जिथे तुम्ही काम करता तिथे हे मीठ नेहमी जवळ ठेवायचे आहे. हा उपाय केल्यावर तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील मोठ्या समस्या ज्या तुम्ही सोडवू शकत नव्हता, कामात अडथळे येत होते,
तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतात पण काम होत नव्हते, किंवा एखादी वस्तू घ्यायची होती पण घेता येत नव्हती, या उपायाने पहा. रातोरात त्याचा परिणाम तुमच्या जीवनात तुम्ही स्वतः पाहाल. हा खूपच विशेष आणि उत्तम उपाय आहे. हा उपाय तुम्ही मंगळवारी करायला हवा. आता लवकरच तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला एक कटोरी मीठ घ्यायचे आहे. ते मीठ तुम्ही घरात कुठे ठेवायचे आहे आणि कसे ते एक कटोरी मीठ रातोरात तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल, धन आकर्षित करेल आणि तुमच्या जीवनात खूप मोठे यश देखील आणेल. धनही मिळवेल आणि कधीही तुमच्या जीवनात असे होणार नाही की तुम्हाला पैशासाठी त्रास होईल. तुमची तिजोरी कधीही धनाने रिकामी राहणार नाही. तुमचे भाग्य इतके मजबूत होईल की ते नेहमी तुमच्या बाजूने असेल. तर तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला सेंधव मीठ घ्यायचे आहे. किती घ्यायचे आहे? 1 वाटीभर. तुम्ही सेंधव मीठ घ्यायचे आहे. डेली वापरले जाणारे किंवा पिसलेले कोणतेही सेंधव मीठ चालेल. सेंधव मीठ खूपच सहज उपलब्ध होते. जिथे पूजा पाठाचे सामान मिळते त्या दुकानात ते सहज सापडते. आता एक काचेची वाटी घ्या आणि त्यात सेंधव मीठ ठेवा. ही वाटी बाथरूममध्ये ठेवा. जर बाथरूममध्ये जागा असेल तर तिथे ठेवा, अन्यथा घरातील अशा जागी ठेवा जिथे तुम्हाला ते सहज दिसेल. जिथे तुम्हाला ते सहज दिसेल अशा जागी फक्त ठेवा. हा उपाय केल्यावर सर्वात पहिले तुमच्या घरातून निगेटिव्ह एनर्जी जी तुमचे काम होऊ देत नव्हती ती दूर होईल. असे समजा की तुमच्याकडे धन येत नव्हते, फिजूल खर्च होत होता, पैशांसाठी तुम्ही त्रासले होत होता, अशा प्रकारचे कष्ट तुमच्या जीवनातून दूर होतात. पैशाची दरिद्रता आणि गरिबी दूर होते. आई लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरी होते जेव्हा तुम्ही मंगळवारी घरात सेंधव मीठ ठेवता. दुसरी गोष्ट, सेंधव मीठ तुमच्या जीवनात चमत्कार घडवते. जिथून तुम्हाला पूर्णतः अपेक्षा नव्हती की पैसा येईल तिथूनही पैसा मिळतो. ज्या लोकांचे अडकलेले धन असते त्यांचे पैसेही परत येतात. आणि ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे परंतु फेडू शकत नाहीत त्यांच्यासाठीही हा उपाय खूप उत्तम आहे. कारण जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता आणि तुम्हाला सेंधव मिठाने भरलेली कटोरी दिसते तेव्हा असे समजा की तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमचे काम खूप चांगले चालेल. मग तुम्ही नोकरीला जात असाल, बिझनेस करत असाल किंवा तुमच्या शॉपवर जात असाल. जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा धनच धन तुमच्याकडे येईल. हा खूपच उत्तम उपाय आहे. एक कटोरी सेंधव मीठ तुम्ही मंगळवारी घरात ठेवाच, माता लक्ष्मीचे स्मरण करत. आता पहा, खूप सारे लोक म्हणतात की आमच्या भाग्यात कदाचित गरिबी लिहिली आहे किंवा आमच्या भाग्यात पैसा नाही, आम्ही कदाचित गरीबच राहू. पहा, तुम्हाला सांगते की आता प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो जर तो मेहनत करतो आणि श्रीमंत होण्याची इच्छा ठेवतो. तर एक कटोरी मिठाच्या सहाय्याने तो नक्कीच श्रीमंत होऊ शकतो. पहा, मीठ हे शुक्राचा कारक मानले जाते. मीठ शुक्राचा कारक असतो आणि जर तुम्ही मिठाचे दान केले तर तुमचा शुक्र खूप मजबूत होतो. शुक्र मजबूत होताच तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात पैसा यायला सुरुवात होते. तो खूप वेगाने येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पैसा फिजूल खर्चात जात नाही. कारण हा जो धन तुम्हाला मिळतो तो असा धन आहे जो कधीही तुमच्या घरातून वाईट गोष्टींसाठी बाहेर जाणार नाही. ना औषधांवर ना अपघातांवर खर्च होईल. तुमचा पैसा घराबाहेर जाईल पण योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी. कधीही तुमचे धन औषधांवर, आजारपणावर किंवा अपघातांवर खर्च होणार नाही. तुमचा पैसा नेहमी चांगल्या गोष्टींवर खर्च होईल. कारण जो धन तुम्हाला मिळत आहे तो उत्तम धन आहे आणि तो नेहमी वाढेल, कधीही कमी होणार नाही. कारण 2 प्रकारचा पैसा आपल्या घरात येतो. एक तो जो खूप लवकर घरातून निघून जातो, औषधांवर खर्च होतो, अपघातांवर खर्च होतो. त्यामुळे तो पैसा चांगला मानला जात नाही. चांगला पैसा कोणता? तो जो चांगल्या गोष्टींवर खर्च होतो. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी खरेदी करतो, कुणाला भेटवस्तू देतो, आपल्या घरच्यांसाठी काही खरेदी करतो, तेव्हा जो पैसा खर्च होतो तो पैसा नेहमीच उत्तम असतो. या उपायाने असा उत्तम पैसा तुमच्याकडे येतो. त्यामुळे मिठाचे दान करणे खूपच गरजेचे आहे. मीठ शुक्राचा कारक असतो आणि जर मंगळवारी तुम्ही मिठाचे दान केले तर यापेक्षा उत्तम उपाय असू शकत नाही. तुम्ही एक पिशवी मीठ दान करा, पण मंगळवारी मीठ दान करणे आवश्यक आहे. फक्त एकदा दान करून बघा, एका मंगळवारी. पुढच्या मंगळवारपासून तुम्ही स्वतःचं दान कराल, कारण तुम्ही पाहाल की पैसा खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे. तर आता पुढच्या महत्त्वाच्या आणि प्रभावी उपायाबद्दल बोलूया. तर मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार चतुर्थी तिथीच्या दिवशी हा 2 लवंगांचा उपाय करा.
भगवान भोलेनाथजींच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला लगेचच मुक्ती मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल. तुम्ही कोट्याधीश होऊ शकता, कारण यावेळी मंगळवार चतुर्थीच्या दिवशी खूप सारे शुभयोग निर्माण होत आहेत, जे अनेक वर्षांनी आले आहेत. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही हा 2 लवंगांचा उपाय नक्की करायला हवा. तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. पहा, हा दिवस इतका खास आहे, इतका महत्त्वपूर्ण आहे की कधी कधी मोठ्या मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांमधूनही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 19 नोव्हेंबर 2024 मंगळवार चतुर्थी तिथीच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होतात. खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना या उपायाचा लाभ नक्कीच मिळाला आहे. जर तुम्ही देखील हा उपाय 19 नोव्हेंबर 2024 मंगळवारच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी व्यवस्थित समजून घ्या, ऐका आणि नंतर करा. तुम्हाला या उपायाचा परिणाम नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या का असेना आणि त्याचे कारण देखील तुम्हाला माहीत नसेल, पितृदोष असो, क्षणदोष असो किंवा इतर काही कारण असो, या उपायाने सर्व समस्या दूर होऊ शकतात. तर आता काय करायचे आहे? जेव्हा तुमच्या घरात भांडणतंटे होतात, जर तुमच्यासोबत होत असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्यासोबत होत असेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? ज्या घरात भांडण होत असेल त्या खोलीत किंवा हॉलमध्ये, त्या खोलीच्या 4 कोपऱ्यांमध्ये काय करायचे आहे? जसे की समजा तुमच्या बेडरूममध्ये भांडण होत आहे, तर तुम्हाला काय करायचे आहे? जिथे भांडण चालू आहे तिथे 4 तुकडे कापूर ठेवा. तुम्ही शांत राहा, मग कोणीही चुकीचे किंवा बरोबर असले तरी तुम्ही शांत राहा. पुढील 2 पायऱ्यांचा विचार करा. जो काही बोलणार आहे त्याला बोलू द्या, शिवीगाळ करू द्या. तुम्ही शांत राहा, फक्त 2 मिनिटे सहन करा. भांडण संपले की तुम्ही कापुराचे 4 तुकडे करा. ज्या खोलीत भांडण झाले आहे त्या खोलीच्या 4 कोपऱ्यांमध्ये छोटे छोटे तुकडे ठेवा. तुकडे इतके छोटे असावेत की ते दिसणारही नाहीत, म्हणजे अगदी लहान. 4 कोपऱ्यांमध्ये हे तुकडे ठेवा. आता तुम्ही हे तुकडे ठेवले आहेत. हे पाहताना तुम्हाला कदाचित निरुपयोगी वाटेल, जसे की ताई, कापुराचे 4 तुकडे ठेवले, यामुळे आमच्या घरातील भांडण कसे थांबेल? पण म्हणतात ना, दिसायला जरी साधे असले तरी फक्त कापुराचे 4 तुकडे ठेवल्याने घरातील कलह शांत होतो, भांडणे थांबतात. आणि हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय खूप जलद कार्य करतो. जेव्हा तुमच्या घरात भांडणतंटा होईल तेव्हा तुम्हाला फक्त हेच करायचे आहे. काहीच दिवसांत तुमच्या घराचा वातावरण पूर्णतः शांत होईल. घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये एक एक तुकडा ठेवायचा आहे. जोही व्यक्ती तुमच्या घरात खूप रागीट आहे, जो सतत भांडण करतो, तुम्ही पाहाल की 15 दिवसांच्या आत त्याचा मानसिक संतुलन स्थिर होईल आणि तो कधीही भांडण करणार नाही. तो व्यक्ती पूर्णतः बदलायला थोडा वेळ लागेल. तर हा उपाय करून पहा, तुमच्या घराचे वातावरण शांत होईल. आता दुसरा उपाय असा आहे की जर तुमचे दुकान असेल पण तुमच्या दुकानात ग्राहक कमी येत असतील, तुमच्या कामात प्रगती होत नसेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या नोकरीत प्रगती होत नसेल किंवा तुम्ही नोकरी शोधत असाल, तर हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. जर घरात सुख, शांती आणि समृद्धीची कमतरता झाली असेल, तुमच्या घरात पैसे साठत नसतील, कमाईपेक्षा जास्त खर्च होत असेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला काचेची एक कटोरी घ्यायची आहे. त्या काचेच्या कटोरीत 7 कापुराच्या गोळ्या टाकायच्या आहेत. 7 गोळ्या, गोल असो किंवा खंडित, पण 7 गोळ्या असायलाच हव्यात. त्यानंतर तुम्ही मेडिकल शॉपवर जाऊन फिटकरी आणायची आहे. जशी गुळासारखी ढेकळ असते तशी फिटकरीची ढेकळ तुम्हाला किराणा दुकान किंवा राशन दुकानात सहज मिळेल. फिटकरीचे 2 छोटे छोटे तुकडे घ्या आणि त्यात 1 सेंधव मिठाचा तुकडा घाला. सेंधव मीठ तेच आहे जे आपण व्रत उपवासांमध्ये खातो. वाटलेले मीठ नाही घ्यायचे, तुमच्या घरातील साधे मीठही नाही घ्यायचे. तर तुम्हाला 3 गोष्टी घ्यायच्या आहेत. पहिले 7 कापुराच्या गोळ्या, दुसरे फिटकरीचे 2 तुकडे आणि तिसरे सेंधव मिठाचा 1 तुकडा. या 3 गोष्टी काचेच्या कटोरीत ठेवा आणि त्यावर स्टीलचे झाकण ठेवा. छोटे स्टीलचे झाकण वापरू शकता. जेव्हा तुम्ही काचेची कटोरी घेण्यासाठी जाल तेव्हा तिच्या आकाराचे झाकणही घ्या, चांगले राहील. त्या कटोरीवर झाकण ठेवून झाकून ठेवा. तुम्ही 3ही गोष्टी कटोरीत टाकल्या आहेत आणि त्याला झाकून ठेवा. आता तुम्हाला काय करायचे आहे?
जिथे तुम्ही पैसे ठेवता ते घर असो किंवा दुकान, हा उपाय दोघांसाठी सारखाच आहे. जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथे जर घरात ठेवता तर ती कटोरी त्या डब्याजवळ ठेवा. जर तुमच्याकडे मोठा डबा नसेल तर काचेची कटोरी जिथे पैसे ठेवता त्या डब्याजवळ ठेवा. घरात जिथे पैसे ठेवले आहेत तिथे ही कटोरी ठेवा ज्यात तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या आहेत. जर तुम्ही हा उपाय दुकानासाठी वापरायचा विचार करत असाल, तुमच्या दुकानात प्रगती हवी असेल आणि तुमच्या धनाचा कॅश फ्लो वाढत राहावा, ग्राहक दुकानात सतत येत राहावेत, तर तुमचा गल्ला आहे म्हणजे तुमचा कॅश बॉक्स आहे, त्याच्या आजूबाजूला कुठे स्पेस असेल तर तेथे हे ठेवा. लक्षात ठेवा की कटोरी झाकलेली असावी. जर खुले ठेवले आणि त्यावर झाकण ठेवले नाही तर कापूर काय असतो तो खूप लवकर उडतो. खुले ठेवल्यास असेच होईल. जर तुमचा गल्ला मोठा असेल, कॅश बॉक्स मोठा असेल तर तुम्ही कटोरी कॅश बॉक्सच्या आतही ठेवू शकता. हा उपाय धनाला आकर्षित करतो, जणू हा एखादा मॅग्नेट आहे जो धन स्वतःकडे खेचतो. आता हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे? तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे. महिना कोणताही असो, सावन असो किंवा भाद्रपद, तुम्हाला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारी हा उपाय करायचा आहे. यानंतर जेव्हा तुमचा कापूर उडून जाईल, तो 1 दिवस लागो किंवा महिना, तुम्हाला काय करायचे आहे? फिटकरीचा तुकडा आणि सेंधव मिठाचा तुकडा हे दोन्ही वाहत्या पाण्यात टाका आणि त्यानंतर हा उपाय शनिवारी पुन्हा करा. म्हणजे जर तुम्हाला काचेच्या कटोरीतील कापूर उडलेला दिसला तर ते फक्त शनिवारी बदलायचे आहे. यासाठी शुक्ल पक्षाचे पालन करायची गरज नाही, कारण तुम्ही आधीच शुक्ल पक्षाच्या शनिवारी हा उपाय सुरू केला आहे. तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी बदलू शकता, हफ्त्यातून एकदा, 15 दिवसांनी एकदा किंवा महिन्यातून एकदा. फिटकरी आणि सेंधव मीठ वाहत्या पाण्यात टाका. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा शहरात राहत असाल जिथे वाहते पाणी सहज उपलब्ध नसेल तर तुम्ही काय कराल? बाल्कनीत कुठे झाड असेल तर तिथे हे पदार्थ टाकू शकता किंवा एक भांडे पाण्याने भरा आणि त्यात हे दोन्ही तुकडे टाका. 8-10 तासांत हे पूर्णतः विरघळतील. त्यानंतर हे पाणी बेसिनमध्ये टाकून वाहून द्या. हा उपाय संपला आणि मग शनिवारी पुन्हा या 3 गोष्टी कटोरीत ठेवा आणि उपाय पुन्हा सुरू करा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण महिन्यात 4 किंवा 5 शनिवार असतात. प्रत्येक शनिवारी हा उपाय करण्याची गरज नाही. जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हाच हा उपाय करा. हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात आश्चर्यकारक परिणाम दाखवतो. तुमचा व्यवसाय कुठेही असो, खूप जलद वाढतो. एकदा करून पहा, तुम्ही स्वतः पाहाल की एका महिन्यात तुमच्या दुकानात किती गतीने ग्राहक येतात. इतके ग्राहक येतील की तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे काय घडत आहे. आता तिसरा उपाय आहे. तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर हा उपाय करायचा आहे. तुम्ही गावात असाल, शहरात असाल किंवा फ्लॅटमध्ये राहत असाल, तुमच्या घराचा एक मुख्य दरवाजा असतो. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचे आहे? तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा कापूरची एक टिकली जाळायची आहे. म्हणजे सकाळी 1 टिकली कापूर जाळा आणि संध्याकाळी 1 टिकली कापूर जाळा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता हा उपाय करता तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा दिसते. जेव्हा सूर्याची लालिमा दिसते त्यावेळी साधारणतः सकाळी 6-6:30 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. स्नान करून फ्रेश व्हा आणि त्यानंतर घरात धूप दाखवा. मग घराच्या चौकटीच्या बाहेर खाली 1 कापूर ठेवा आणि तो जाळा. बस हेच करायचे आहे. आणि संध्याकाळी गोधुली वेळी जेव्हा दिवस आणि रात्र दोन्ही नसतात त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचे दिवे लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना कधीही अगरबत्तीचा वापर करू नका. लोबांचा उपयोगही करू नका, कारण यामुळे आपले हिंदू धर्मातील देवी देवता रुष्ट होतात आणि आपले घर सोडून जातात. लोबांचा उपयोग भूतप्रेतांना जागृत करण्यासाठी केला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, घरात लोबान आणि अगरबत्ती दोन्ही जाळू नका. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कापूर जाळले, बस हेच करायचे आहे. या उपायाचा परिणाम काय होईल? या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही. तुमच्या घरात नेहमीच धनधान्य भरभराटीने राहील आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नेहमीच टिकून राहील. तुमचा परिवार आनंदी राहील. पुढील उपाय असा आहे की जर तुम्हाला तुमच्या घरातच भीती वाटत असेल, म्हणतात ना की घराचा कोपरा खायला उठतो, घरातील मुलं असोत किंवा परिवारातील कुणीही सदस्य असो, जर तुम्हाला तुमच्या घरात भीती वाटत असेल किंवा झोपेत अचानक भीती वाटायला लागली तर तुम्हाला काय करायचे आहे?
रोज सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. सकाळी जेव्हा तुम्ही घरात पूजा करता त्यावेळी हा उपाय करायचा आहे. पूजा केल्यानंतर एक कापूरचा तुकडा घ्या, त्याला तुपात भिजवा आणि जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. प्रत्येक खोलीत हा धूर पोहोचवायचा आहे. या उपायाचे 2 फायदे आहेत. पहिला, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दुसरा, रोज घरात कापूरची आरती दाखवल्यामुळे घरात देवी देवतांचे वास्तव्य होईल आणि तुमच्या घर परिवारावर भगवंतांचा आशीर्वाद राहील. जेव्हा परिवार भगवंतांच्या आशीर्वादाखाली राहील तेव्हा तो नक्कीच आनंदी राहील. घरात कोणत्याही प्रकारचे जादूटोणाचे परिणाम होऊ शकत नाहीत. त्याचसोबत तुम्हाला काय करायचे आहे? 2 काचेच्या छोट्या कटोऱ्या घ्या आणि त्यांना झाकण्यासाठी स्टीलचे झाकण घ्या. दोन्ही कटोऱ्यांमध्ये 2-2 कापुराचे तुकडे ठेवा आणि स्टीलच्या झाकणाने झाकून ठेवा. एक कटोरी तुमच्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा. हे सुमारे 1 महिन्यासाठी टिकेल. जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा त्यात 2 नवीन तुकडे घाला. आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि तिथे कधीही अकाल मृत्यू होत नाही. त्या घरात अपघातही होत नाहीत. त्यामुळे तुम्ही हा उपाय करायला हवा. पुढील उपाय आहे, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीत एक कापूरचा तुकडा नक्की जाळा. आपण सर्वजण इच्छितो की आपल्याला मानसिक शांती मिळावी. आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपण कामावरून परत येतो तेव्हा फक्त ताणतणावच असतो. ऑफिसचा ताण, बॉसचा ताण आणि इतर सर्व प्रकारचे ताण. दिवसभर पुरुष असो किंवा महिला, सर्वांना ताण असतो. जे लोक नोकरी करतात किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करतात त्यांना हा ताण असतो. त्यामुळे जर तुम्हाला रात्री कोणत्याही प्रकारच्या ताणाविना शांत डोक्याने झोपायचे असेल तर तुम्ही हा उपाय करायला हवा. रात्री जेवण केल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्या खोलीच्या कोणत्याही एका कोपऱ्यात कापूर जाळा. त्यानंतर झोपा. सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल आणि तुम्ही चांगले अनुभवाल. तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहील. हा उपाय करून बघा. जर तुम्हाला मन शांत करायचे असेल तर हा उपाय नक्की करा. पुढील उपाय आहे, जर तुम्हाला अचानक धन हवे असेल, जसे की काही लोक लॉटरी खेळतात आणि तुम्हाला त्यात जिंकायचे असेल तर तुम्हाला काय करायचे आहे? शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. एक गुलाबाचे फूल घ्या आणि त्यात एक कापूर ठेवा आणि जाळा. गुलाब जळून जाईल. जे जळलेले गुलाबाचे फूल आहे ते दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करा. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे, मंदिरात नाही. घरात जिथे माता दुर्गेची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे हा उपाय करा. या उपायाने तुम्हाला अचानक धनप्राप्तीचे योग बनतील. परंतु हा उपाय तुम्हाला सलग 43 दिवस करायचा आहे. कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारपासून हा उपाय सुरू करा आणि 43 दिवसांपर्यंत नियमितपणे हा उपाय करा. जर तुम्ही हा उपाय नवरात्रात केला तर तो तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा ठरेल. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रथमेच्या दिवशी हा उपाय सुरू करा आणि 43 दिवसांपर्यंत रोज करा. या 43 दिवसामध्ये कुठून तरी तुम्हाला धनप्राप्ती नक्कीच होईल. ते स्रोत कोणतेही असू शकते. पुढील उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल, तुमच्या प्लॉटचा एखादा कोपरा फुटलेला तुटलेला असेल तर तो दूर करण्यासाठी हा उपाय करा. आपण सर्वजण जाणतो की वास्तुशास्त्रानुसार वर्गाकार आणि आयताकार हे 2 प्रकारचे प्लॉटच आहेत जिथे घर बांधल्यावर तेथील रहिवासी आनंदी राहतात. अशा घरात कोणताही वास्तुदोष नसतो. पण जर तुमच्या प्लॉटचा एखादा कोपरा कापलेला असेल तर त्या घरात वास्तुदोष होतो. तर तुम्हाला काय करायचे आहे? जिथे दोष जाणवतो त्या ठिकाणी कापुराचे 2 तुकडे ठेवा. त्यासाठी काचेची कटोरी घ्या, त्यात 2 तुकडे कापुराचे ठेवा आणि कटोरी झाकून ठेवा. जेव्हा कापूरचा तुकडा उडून जाईल तेव्हा तिथे पुन्हा 2 तुकडे काचेच्या कटोरीत ठेवा. तुम्हाला नेहमी 2च तुकडे ठेवायचे आहेत कारण त्याला जोडीने ठेवणे गरजेचे आहे. ते मेल फिमेलच्या स्वरूपात असो किंवा अन्य प्रकारे जोडीने ठेवणे आवश्यक आहे. जोडीनेच तुम्हाला 2 तुकडे कापूर तिथे ठेवायचे आहेत. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि तुमच्या घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. ते सर्वजण आनंदी होतील. जर तुम्हाला तुमचे भाग्य चमकवायचे असेल, जसे की काही लोकांचे दुर्दैव त्यांचा पिच्छा सोडत नाही, तर अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे भाग्य तेज करायचे असल्यास प्रत्येक शनिवारी अंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे 2 थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. हे पाणी तुम्हाला ताजेतवाने तर ठेवतेच, शिवाय तुमच्या भाग्यालाही अप्रतिम प्रकारे तेज करते. 3 शनिवारांच्या आत तुम्हाला याचा परिणाम खूप लवकर दिसेल.
हे खूप जलद प्रभाव दाखवते. पहिल्या शनिवारी तुम्ही आंघोळ केली, दुसऱ्या शनिवारी पुन्हा केली आणि तिसऱ्या शनिवारीपर्यंत तुम्हाला कुठून तरी आनंदाची बातमी मिळेल. हा उपाय तुम्ही संपूर्ण आयुष्यभर करू शकता. यात असे नाही की फक्त 1 महिना किंवा 2 महिने करायचे आहे. तुम्ही आयुष्यभर प्रत्येक शनिवारी कापूर तेलाचे 2 थेंब बाल्टीभर पाण्यात टाका आणि आंघोळ करा. यामुळे तुमचे भाग्य तेज राहील आणि चारही दिशांनी तुम्हाला आनंद मिळेल. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की टाईप करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.